शिवशरण पाटील हे कोणत्याही पदावर नाहीत, पण त्यांचा दांडगा जनसंपर्क तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्याचा सपाटा पाहता ते जनतेच्या हृदयातील आमदार आहेत, असे गौरवोद्गार डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी काढले। माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील यांचा अण्णा मित्र परिवार व शिवराज प्रतिष्ठानच्या वतीने वाढदिवसानिमित्त एका स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी डॉक्टर शिवरत्न शेटे बोलत होते। पण जो माणूस वाळूच्या ट्रकवरती काम करत मेंदर्गीसारख्या छोट्या गावातून इथपर्यंत येतो, शिवसेना नावाचा 4 अक्षरी मंत्र आणि भगवा खांद्यावरती घेऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार जनसामान्यामध्ये रुजवतो, आणि जी दादागिरी आहे, मला वाटतंय माझ्या अगोदर अनेक लोक बोलले, ॲडव्होकेट महबूब कोथिंबिरे, सिद्धारामजी बोलले, त्याच्या अगोदर एक 2 व्यक्ती बोलत होते। खरं सांगू का, ही लोकविधायक दादागिरी आहे, स्वतःसाठी नाही, लोकांसाठीची दादागिरी आहे। मला आठवतं की शिवा संघटनेचा एक मोर्चा होता मुंबईमध्ये आणि मोठी गर्दी जमली होती। मोर्चा न्याय मागण्यासाठी होता, विधानसभेवरती होता, आणि अशा वेळेस आकस्मिकपणे काहीतरी लाठीचार्ज झाला। अण्णांनी बघितलं की सर्वसामान्य तळागाळातल्या माता भगिनी आपल्या न्याय मागण्यासाठी मुंबईमध्ये आल्यात आणि तिथला मुंबईतला एक पोलीस इन्स्पेक्टर लाठीचार्ज करतोय। अण्णाला राहावलं नाही, अण्णा तिथं गेले, म्हणजे त्या सगळ्या गर्दीमधून त्याच्या कानफटात दिली। तेव्हा ही लाठीचार्ज सगळा थांबला की हा आक्रमक कोण माणूस आहे, म्हणजे लोकविधायक दादागिरी याला म्हणतात, जी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्राला सांगितली। अण्णा बालकांमध्ये बालकांप्रमाणे मिसळणारे अण्णा बघितले, म्हणजे अण्णा सर्व वयोगटात आपला वाटणारा अण्णा आहे। मला वाटतं हे फार कमी लोकांच्या आयुष्यामध्ये निर्माण होतं की प्रत्येकाला माणूस आपला वाटणं, म्हणजे तरुणांनाही अण्णा आपला वाटणं, इथपासून ते किती वयाची सीमा नाहीये, प्रत्येकाला आपलेपण वाटणं। हा नेता जनसामान्यांच्या हृदयामध्ये स्थायी आमदार असतो। ठीक आहे, निवडणुका येतील जातील, तिकीट मिळेल नाही मिळेल, निवडणुका जिंकतील हारतील, हा भाग अलहिदा, परंतु लोकसंपर्कात सातत्याने, आणि मला वाटतं की जनसामान्यांमध्ये त्यांचं मिळून मिसळून वागणं ही त्यांची नवसंजीवनी, त्यांच्या दीर्घायुष्याचा खऱ्या अर्थानं तो जो मंत्र आहे, आणि म्हणून कायमस्वरूपी त्यांनी लोकांमध्येच राहावं। निश्चितपणे त्या आयुष्याला संजीवनी देणार आहे। आणि बरेच जणांनी उल्लेख केला, खरं तर अण्णांचं मनोबल मोठं आहे, आणि या मनोबलाच्या आधारावरती अनेक वेगवेगळ्या पातळीवरती त्यांनी अनेक योद्ध्यांना पराभूत केलं, आजाराला पराभूत केलं, आणि लोकांचा आशीर्वाद काय असतो ते आज दिसून येत आहे। या कार्यक्रमात सिद्धेश्वर देवस्थान समिती चेअरमन धर्मराज काडाजी म्हणाले की शिवशरण पाटील यांचे कार्य म्हणजे धाडसी कार्य असते, म्हणूनच त्यांना ढाण्या वाघ असे संबोधतात। मी अण्णांना अतिशय त्यांच्या सोलापूरला आल्यापासूनचे मला त्यांची ओळख आहे। शिवशाहीची कामगारांची संघटना चालवण्यापासून या ठिकाणी काकांनी जी वसाहत या ठिकाणी सुरू केली, काका जरी वरवरचं सगळं काम करत असले तर खऱ्या अर्थानं जे काही बेसिक वर्क करायचं होतं ते काम अण्णांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसं काम करावं ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अण्णा आहे। त्यांचं सगळं आयुष्य प्रतिकूल परिस्थितीला धडकणंच आहे। तुम्ही जर बघितलं असेल तर ना, ते महापालिकेतलं त्यांचं राजकारण असू दे, कामगार नेता म्हणून काम करणार असू दे, 2 वेळा आमदारकी अपयशी ठरले, मात्र तरी धडक मला माहित आहे। एक आमदारकी लढवायची म्हणजे आर्थिक आणि मनाची काय अवस्था होते माहित आहे, पण ते त्याच्यात हात कधी मानले नाही कुठल्या गोष्टीमध्ये। प्रतिकूल परिस्थिती असतानाही कामे कशी करून घ्यायची हे उत्तम उदाहरण म्हणजे शिवशरण अण्णा पाटील होय, असं माजी आमदार दिलीप पाने म्हणाले। सत्काराला उत्तर देताना शिवशरण पाटील म्हणाले की जनता हीच माझी संपत्ती आहे, जनतेचे प्रेम ही माझी ऊर्जा आहे, मी शेवटच्या श्वासापर्यंत जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे असे म्हटले। आता मुजवर साहेब या ठिकाणी, ॲडव्होकेट कोथिंबिरे साहेब आहेत, तिवारी साहेब आहेत, काळाजी साहेब आहेत, सगळी माणसं तुम्ही आहात। हीच बलानी शक्ती महत्वाची आहे, हीच शिदोरी घेऊन मी पुढे वाटचाल करणारे। तुमचा आशीर्वाद प्रेम कायमचा राहो, आणि मला ताकद उभा राहू दे। तुम्ही कधीही बोलवा, शिवशरण पाटील आता रात्री 12 वाजता जर बोललात, तुमच्या दारी येऊन काम करणारे शिवशरण पाटील या ठिकाणी राहणार। मित्रांनो, आमदाराची अपेक्षेतून काम करणारे नाहीये। मी 100 एकर शेती केली, आंबा लावला, चिक्कू लावला, फळ आज खातात, सगळे आमचे मुलं खातात, माणसं खातात, ते आनंद मला आहे। मी खाल्लेले तर झाले,
मला शुगर झालं, काय फरक पडत नाही, म्हणजे लोक खातात ना, हे आनंद महत्वाचे, जात महत्व नाही, माणुसकी महत्वाचे, माणसा महत्वाचे, विचार महत्वाचे. मित्र मी मोठा नाही आहे, मी एक सैनिक आहे, मी एक माणूस आहे, मी चुकत असेल ती दुरुस्ती केली पाहिजे. सगळ्यांना टाइम सारखा नसता, वेळ काळ येत असतो, ऊन सावली होत असती, त्याला आपण सावरणं महत्वाचं आहे. विचार बदलायचा नसतं, आई बाबाला कधी विकायचं नसतं. ही श्रेष्ठ संपत्ती महत्वाची आहे, विचार महत्वाचे, हे आपण सगळ्यांनी बाळगूया आणि तुमचा आशीर्वाद पाठीशी राहो असे सिद्धरामेश्वरांनी प्रार्थना करतो. या प्रसंगी निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अशोक भांजे, संजय मोरे, सुरेश नागुरे आदींचीही भाषणे झाली. यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, समाजसेवक राजू हौशेट्टी, अप्पासाहेब बिराजदार, निवृत्त पोलीस अधिकारी महबूब मुजावर, राजू भुसनर आदी प्रमुख पाहुणे तसंच शिवशरणांना पाटील प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.